घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद पेटला। मराठी माणसं घाणेरडी मच्छी खातात अशा शब्दात हिनवल्याचा मराठी कुटुंबांचा आरोप। गुजराती कुटुंब त्रास देत असल्याचा देखील मराठी कुटुंबाचा आरोप। आता शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजीसह 1ली ते 5वी हिंदी भाषा ही सक्तीची। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी। संभाजीराजे छत्रपती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला बावनकुळे यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्यात। धनंजय मुंडे यांचा पिंपळनेर दौरा रद्द। ट्विट करत धनंजय मुंडेंची माहिती। नारळी सप्ताह निमित्त सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर एकत्र येणार होते। अहिल्यानगरमध्ये रोहित पवार आणि अजित पवार एकाच बॅनरवर। रोहित पवारांच्या नावानं अजित पवारांच्या स्वागताचा बॅनर तर कर्जत जामखेड मतदारसंघात झळकलेल्या बॅनरची चर्चा। मुंबईकरांच्या विविध समस्या आणि पाणी प्रश्नासाठी ठाकरे गटाचं आजही आंदोलन। वांद्रे फोर्ट परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा पालिकेवर मोर्चा। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 कोयत्यानं वाहनांची तोडफोड। कोयता दाखवत दहशत तर गोळीबारातील आरोपींना अटक। ड्रग्ज पण जप्त। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना अहवाल पाठवलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला का? ससून रुग्णालयाच्या अहवालातून सत्य समोर येणार। अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात वाढ। रायगडमध्ये 4 दिवसात 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार तर कर्जतमध्ये स्कूल बसच्या क्लीनरकडून 4 ते 5 वर्षांच्या मुलीसोबत गैरकृत्य। मेट्रो 7A मार्गिकेवरील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्णत्वास। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 1.7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा ब्रेक थ्रू। पुढील वर्षापर्यंत 150 मेट्रो मार्गिकेचं काम पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विनोदी मराठी अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्याला अटक। अक्षय कुमार गोपलनला सायबर पोलिसांनी ठाण्यातून घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।